जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी लिहिलेल्या मनोबोधाचा विचार आपण मागे पाहिला होता। आता आपण श्री समर्थांनी प्रसंगानुरूप केलेले करुणाष्टके आणि त्या करुणाष्टकेमध्ये समर्थांचा स्वतःचा भाव तो आपल्याला पाहायचा आहे। समर्थांच्या संपूर्ण चरित्राचा विचार आम्ही केला तर बालपणापासूनच समर्थांना रामरायाची ओढ होती। जोपर्यंत राम भेटत नाही तोपर्यंत त्यांना शांतता नव्हती। वडील निवर्तल्यानंतर ते पूर्ण अंतर्मुख झाले होते आणि म्हणूनच समर्थ लग्न मंडपातून पलायन करून नाशिक क्षेत्री टाकळी या ठिकाणी गोदावरी आणि नंदिनी यांच्या संगमावर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करून प्रत्यक्ष रामरायाला त्यांनी प्रकट करण्यासाठी, प्रत्यक्ष मला भेटी देण्यासाठी टाहू फोडला होता। म्हणून या प्रसंगी समर्थ वयाने खूप लहान होते। 12-13 वर्षाच्या वयाचे समर्थ, अर्थात नारायण राणूबाईंचा नारोबा, हा नारोबा गावामध्ये भिक्षा 5 घरी मागायची, माधुकरी मागायची आणि त्यामध्ये आपला उदरनिर्वाह चालवायचा। अत्यंत एकांतामध्ये राहून समर्थांनी रामाची प्रार्थना केली आहे, गायत्री मंत्राचा जप केलेला आहे आणि समर्थ त्यावेळी फिरत असताना त्यांच्या मनामध्ये घरी असलेलं सौख्य सारखं आठवत होतं। जनामध्ये होत असलेली निंदा समर्थांना त्रस्त करत होती। म्हणून समर्थ काही ठिकाणी म्हणतात आहे, अन्न नाही वस्त्र नाही सौख्य नाही जनामध्ये, आशयो पावता नाही बुद्धी दे रघुनायका। संसारी श्लाघ्यता नाही सर्वही लोक हासती, संसार नेटका नाही उद्वेग वाटतो जीवी। या मी ज्या कामासाठी इथे आलो आहे ते काम करत असताना लोक मला नावं ठेवतात आहे, मला कुठे राहण्यासाठी आश्रय नाही, माझ्याजवळ धड वस्त्र नाही, माझ्याजवळ अन्नाची व्यवस्था नाही, जनामध्ये मला सौख्य दिसत नाही। आणि अशा वेळी समर्थ रामाची प्रार्थना करतात आहे, परंतु रामरायाची ओढ इतकी तीव्र होती की या संसारातील असलेल्या दुःखामुळे, संसारामध्ये असलेल्या अडचणीमुळे समर्थ खऱ्या अर्थाने उद्विग्न झाले नव्हते। उद्विग्नता समर्थांना रामाच्या भेटीबद्दल होती। राम अजून मला का भेटत नाही म्हणून त्यांना तळमळ होती। भक्तिसूत्रामध्ये देवर्षी नारदांनी तत् स्मरण विस्मरणे परम व्याकुलता हे एक सूत्र सांगितलेलं आहे। व्याकुलता तद विस्मरणे आहे, त्या भगवंताच्या स्मरणामध्ये आयुष्य जो काढेल, परमेश्वराच्या प्राप्तीची ओढ ज्याला एवढी लागेल तो भगवंताला प्रिय असतो। म्हणून समर्थांनी या करुणाष्टकांमध्ये आपल्या मनाची व्यथा मांडलेली आहे। समर्थ म्हणतात, देईना पूर्वीना कोणी उगेच जन हासती, लौकिक राखता येईना बुद्धी दे रघुनायका।
देवा मला बुद्धी दे, मला कोणी देत नाही, कोणी मला परत आपल्या घरी जाण्याचा सल्लाही देतात आहे. पिसूने वाटते सर्वे, सगळं उदासीन वाटते, एकटेपणा येतो आहे. जननिंदेला मी कारण ठरलेलो आहे. काही युक्तिवाद करून लोक सांगत असतील समर्थांना की तू आता इतक्या बालवयात आहे, इथे कुठे देवाची प्राप्ती करण्याच्या मागे लागला आहेस, परमेश्वराचं नाम हे म्हातारपणी घ्यायचं असते. आता तू तर तरुण आहेस, तू घरी जा, सगळं आनंद जे घरी आहे तो आनंद उपभोग, त्याचा आनंद घे. समर्थ या सगळ्या सल्ल्यांना कंटाळले, कोणीही मजला नसे, समर्था तू दया सिंधू. समर्थांनी समर्थ हे रामरायाला म्हटलं आहे, म्हणून रामायाला प्रार्थना केली की मला काहीतरी बुद्धी दे, मला तुझ्या हे म्हणजे 3 प्रकारचे जे ताप आहे, आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप, या तापामुळे मनुष्य खरंच त्रस्त होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे आता बहुसाल भेटा वया प्राण फुटे. म्हणजे हे सगळं सहन करण्याचं सामर्थ्य समर्थांमुळे का आलं आहे? कारण समर्थांना रामाची ओढ होती, बाकी सगळ्या गोष्टी तुच्छ होत्या. करुणा कृपाळूपणे भेटी रे रामराया. देवा तू इतका करुणाकर आहे, तू दया सिंधू आहेस, तू भक्त वत्सल आहेस, मी तुझ्यासाठी इथे तळमळतो आहे. हे रामराया मला तू भेटी दे. वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया, माझी संपूर्ण काया ज्याप्रमाणे मासोळी पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर पाण्यासाठी जशी ती तळमळते, पाण्याच्या शिवाय ती आपला जीव सोडून देते, अगदी तीच अवस्था समर्थांची झालेली आहे. म्हणून समर्थ प्रार्थना करतात आहे, देवा मला आता तू भेट, तुझ्याशिवाय मी आता राहू शकत नाही. समर्थांनी आपल्या मनाला समजून सांगताना अनेक करुणाष्टक लिहिली. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकल स्वजन माया तोडिता तोडवेना, घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा ये बोलतो दीनवाचा. समर्थांच्या अंतःकरणातील जे आर्त भाव आहे, जी तळमळ आहे, ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समर्थांच्या आत्मारामाच्या, समर्थांच्या आत्मचरित्राच्या काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. समर्थ म्हणतात आहे, उदासीन हा काळ जातो गमेना, सदा सर्वदा थोर चिंता शमेना, उठे मानसी सर्व सोडून द्यावे, रघुनायका काय कैसे करावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांना एक कोडं पडलेलं आहे. समर्था रामराया मला हे आता कोडं पडलेलं आहे, मला हे संकट पडलेलं आहे, तूच आता निवारण कर आणि माझ्या ज्या मनाच्या उदासीनतेला तू दूर कर. उदासीन हा काळ कोठे न कंठे. आता ही उदासीन झालेले माझं मन आहे ते दुसरीकडे रमत नाही, आता तुझं विण करुणा आहे, बोलतो दीनवाचा असं समर्थ म्हणतात आहे, किंवा तुझं विण रामा मज कंठवेना असं समर्थ म्हणतात आहे. या सगळ्या करुणाष्टकांचा विचार आपण पुढच्या निरूपणात पाहणार आहोत. समर्थांची करुणाष्टक म्हणजे करुणेने भरलेली आहे. आणि अगदी खरंच समर्थांच्या करुणाष्टकांचं वाचन केल्यावर कोणाला वैराग्य निर्माण होणार नाही, कोणाला रामरायाच्या भेटीची ओढ लागणार नाही. म्हणून ती खरी जीवाची जी भूक आहे ती आपण भागवण्यासाठी श्री समर्थांना प्रार्थना करूया की माझ्याही मनाला अशा प्रकारची ओढ लागू दे की मला प्रत्यक्ष रामाचं दर्शन होऊ दे. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि या करुणाष्टकाच्या निरूपणाच्या श्रवणासाठी सर्वांना द गोल्डन इंक या YouTube चॅनलवर सगळ्यांना मी पाचारण करतो. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे,
भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम।